गेल्या 1 वर्षापासून व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यात सहभागी झालो आहे आणि मी जेव्हा नागपूरचं अधिवेशन पाहिलं, नागपूरला अधिवेशनात मी जेव्हा संदीपजी काळे यांचं कार्य पाहिलं, एवढं अद्वितीय कार्य मी अद्यापही महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर किंवा जगात देशात इतरत्र मला असं कार्य बघायला मिळालं नाही. म्हणून मी संदीपजी काळे यांच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. मित्रो, संदीपजी काळे यांचं कार्य इतकं अद्वितीय आहे की 36 देशांमध्ये, बरोबर आहे ना, 36 देशांमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचं कार्य आज अल्पावधीत केवळ या 7-8 वर्षाच्या काळात, 2 वर्षाच्या काळातच हे पूर्ण जगभर व्हॉइस ऑफ मीडियाचं कार्य पोहोचलेलं आहे. एवढं मोठं संदीपजी काळे या सर्वसाधारण पत्रकारानं एवढं मोठं अद्वितीय कार्य करावं, याच्यापेक्षा मला असं वाटतं की एवढा मोठा कोणताही पत्रकार किंवा पत्रकारांसाठी कोणीही झटणारा माणूस सध्या देशात नाही आहे. मित्रो, अशा या संघटनेमध्ये आम्ही अरुण भाऊ जैन, त्याच्यानंतर बगाडे साहेब, हां, बाकी सर्व आम्ही सर्व त्या कार्यात एक दिलानं एक मनानं सध्या कार्य करतो आहोत. आणि ज्या ठिकाणी पत्रकारांच्या कुटुंबावर कुठलं तरी अडचणीत आलं असेल किंवा संकट आलं असेल, त्या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया धावून जाते. मी त्याचा साक्षीदार आहे. वरवट बकालला जो आमचा मित्र शेख अनीस हा अपघातामुळे वारला आणि त्या वारल्यानंतरही त्याच्या कुटुंबाला याला कोणतंही दुःख होऊ नये, कुठली अनिच्छी गरज भासू नये, एवढी मोठी मदत, आर्थिक मदत 3 लाख आणि इतरत्र अजून बाकीची मदत जवळपास आम्ही 7-8 लाखाच्या वर त्या कुटुंबाला मदत केली आहे. आणि त्याच्या मुलीला आम्ही एवढं सक्षम करायचं ठरवलं आहे की त्या मुलीला तिच्या बापाची गरजच पडली नाही पाहिजे. तिचा बाप म्हटला म्हणजे व्हॉइस ऑफ मीडियाचे संदीप काळे. एवढं म्हणजे संदीपजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे सर्व काम चालू आहे. आणि म्हस्के साहेब आमचं म्हणजे बुलढाण्याचं एक म्हणजे फार मोठं काय म्हणतात, राज्याचं नेतृत्व करणारं, प्रदेशाचं नेतृत्व करणारं म्हस्के साहेब आहेत. आणि अरुण भाऊ आहेत, अरुण जैन भाऊ आहेत. हे सर्वांचं खरोखर, त्याच्यानंतर आमचे बोर्डेजी आहेत, तिजारेजी आहेत, सर्व एवढी मोठी टीम फार खूप कामाला लागलेली आहे. त्यामुळे हे काम सहजासहजी बहुबुद्धीसारख्या सर्वसामान्य माणसाला सहजासहजी उत्तर करता येते. आणि मी व्हॉइस ऑफ मीडियाचा खरं आभारी आहे. आणि आज हे सर्व बुलढाण्यावरून सगळे बुलढाण्याचे पत्रकार हे सगळे आपलं कामधंदा वगैरे सगळं बाजूला टाकून शैक्षणिक कार्यासाठी, पत्रकाराच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी इथे काही शैक्षणिक किट वाटप करण्याचं त्यांनी इथे किट वाटप केल्यात. मी त्यांचा खरोखर आभारी आहे. आणि या परिसराच्या वतीनं मी सर्वांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद.